चला नेक्स्ट. 1969 साली बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. त्याच्याबद्दल सगळ्यांना फॅक्ट्स माहिती आहेत, पण त्याचा मुख्य उद्देश काय होता? आता एरिया फिरला. ह्याच्यात यावन प्रश्न विचारला आहे बँकाचं राष्ट्रीयकरण, सगळ्यांनी पाठ केलं, माहिती आहे. 14 बँकांचं राष्ट्रीयकरण, 6 बँकांचं राष्ट्रीयकरण, 1969, 1980, क्लिअर. पण त्याच्यामागे काय उद्देश होता नेमका हा तुम्हाला इथं क्लिअर होईल. एकतर देशात आर्थिक सुधारणा राबवणे ह्याचा आणि या राष्ट्रीयकरणाचा संबंध होता का? म्हणजे मुळात बँकांचं राष्ट्रीयकरणच होतं का की आपल्याला न्यू इकॉनॉमिक रिफॉर्म्स करायचे आहेत? काही संबंध नाही. ग्रामीण भागात बँकांचा विस्तार, येस एक्झॅक्टली, हा मेन पर्पज होता. मुळात राष्ट्रीयकरण म्हणजे काय तर प्रायव्हेट बँकांची जी मालकी आहे ती कोणाकडे घ्यायची? सरकारने स्वतःकडे घ्यायची. मग त्यालाच म्हणायचं नॅशनलायझेशन ऑफ द बँक्स. आणि मग ती कशासाठी? कारण या प्रायव्हेट बँका ग्रामीण भागामध्ये कर्ज पुरवठा करत नव्हत्या, ब्रँच ओपन करत नव्हत्या, आणि म्हणून मग जर ह्या बँका सरकारने ताब्यात घेतल्या तर बरोबर सरकारला काय करता येईल? ग्रामीण भागात बँकांचा विस्तार करता येईल. त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. मागास दुर्बल घटकापर्यंत वित्त पुरवठा पोहोचवणे, बिलकुल त्यासाठीचा तो मेन पर्पज आहे. बँकिंग क्षेत्रात उदारीकरण करणे, हे पण ह्याला लागू होत नाही. म्हणजेच मेन उद्देश बघितला तर ब आणि क. सो याचं उत्तर आहे एक, फक्त ब आणि क. लक्षात घ्या. ह्याच्यासाठी आता तुम्ही म्हणा सर मग आता असे प्रश्न, मग ह्याचा उद्देश वेगळं काही करायची गरज नाही. ओव्हरऑल आपण इकॉनॉमिक्स केल्यानंतर ना एवढी अंडरस्टँडिंग येते की आपल्याला राष्ट्रीयकरण कन्सेप्ट माहिती आहे, का करायची गरज पडली हे माहिती, आणि त्याच्यातही हे ऑप्शन सरळ सरळ काही इलिमिनेट करणारे. हा उदारीकरणाचा कन्सेप्टच वेगळा आहे. आणि ह्याच्यावरून क्लिअर कट लक्षात येतं की एक्झॅक्टली हा मेन पर्पज होता. काही काही गोष्टी आपल्या अंडरस्टँडिंगवर, विषयाच्या टॉपिकच्या इंटरलिंकिंगवर सॉल्व्ह करता येतात.